Hello student, I am Dr. S. Kandhare, HOD, Department of Botany, KMC College, Khopoli. The title of our presentation is Formal Garden and Informal Garden. हे आपल्या आजच्या प्रेझेंटेशनचं किंवा लेक्चरचं टायटल आहे फॉर्मल गार्डन अँड इनफॉर्मल गार्डन. सो दिस इज द पार्ट ऑफ आवर सिलेबस फ्रॉम हॉर्टिकल्चर. याच्यामध्ये गार्डन किंवा बगीचा आणि बगीचाचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर दिस इज द टायटल ऑफ आवर presentation. Let us see the contents. So contents: what is a garden, types of gardens, formal garden and informal garden. तो ये हमारे आज के प्रेजेंटेशन का और लेक्चर का ये कंटेंट है. तो शुरुआत करते हैं. गार्डन, व्हाट इज ए गार्डन, बगीचा काय आहे त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. गार्डन कॅन बी डिफाईन्ड ॲज ॲन एरिया फॉर ग्रोईंग डिफरंट प्लांट्स फॉर द पर्पज ऑफ हॉबी, अस्थेटिक्स, रिक्रिएशन, स्टडी, प्रिझर्वेशन अँड ॲप्लिकेशन ऑफ ॲप्लिकेशन्स इन मेडिसिन्स. तर या ठिकाणी बगीचा किंवा गार्डन ज्याला आपण म्हणतो त्याची ही व्याख्या आहे. याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे की एक एरिया, ओके, ज्या ठिकाणी आपण वनस्पतींची वाढ करतो कुठल्या उद्देशासाठी, एकतर छंद म्हणून किंवा आनंददायी आपल्याला वाटावा आणि एक निसर्गाचा आनंद घेता यावा, वेगवेगळी फुलं झाडं यांचा आस्वाद घेता यावा ह्या उद्देशानं. आणि आपण एक करमणूक म्हणून पण बगीच्यामध्ये जात असतो, फिरत असतो. आता स्टडी म्हटल्यानंतर काय, बॉटॅनिकल गार्डन आलं आहे की नाही. वनस्पती उद्यान ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी वनस्पतीचा पण आपण अभ्यास करतो. सो दॅट इज कॉल्ड बॉटॅनिकल गार्डन. ओके, त्यासाठी पण अभ्यासासाठी पण आपण झाडाची लागवड करू शकतो. प्रिझर्वेशन म्हणजे काही जे काही झाडं आहेत जे मिळत नाहीत किंवा ज्याला आपण म्हणू की एंडेंजर्ड स्पेसीज आहे की नाही, तर अशा प्रकारची काही रेअर प्लांट्स आपण ज्याला म्हणू तशा झाडांचं प्रिझर्वेशन करणं, त्यांचं रक्षण करणं, त्याची जोपासना करणं हा पण उद्देश आपल्या बगीचाचा असू शकतो. आणि मेडिसिनल प्लांट्स आजकाल खूप वाढवायला लागलो तर पण आयुर्वेदा वगैरे हे आहेच आहे की नाही. मग मेडिसिन्स, औषधी उपयोगासाठी विविध प्रकारची झाडं, मग त्यासाठी पण आपण बगीच्यामध्ये आपले मेडिसिनल प्लांट्स लावतो. तर ह्या ठिकाणी मग अशा प्रकारे गार्डन याचा जो काही उद्देश आहे तो उद्देश ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. सो देअरफॉर यू शुड रिमेंबर दॅट गार्डन कॅन बी ए मल्टीपर्पज काइंड ऑफ एरिया व्हेअर डिफरंट प्लांट्स कॅन बी ग्रोन डिपेंडिंग अपॉन द नीड, आहे की नाही. व्हॉट काइंड ऑफ नीड इज देअर. सो कन्सिडरिंग द नीड यू कॅन ग्रो द प्लांट्स. आणि तशा प्रकारचे जे काही परिसर आहे त्या परिसराला आपण गार्डन किंवा बगीचा असं म्हणतो. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ गार्डन. लेट अस सी द डिफरंट टाईप्स ऑफ गार्डन. बगीचाचे वेगवेगळे प्रकार आहे की नाही. आता ह्या बगीचाचे प्रकारामध्ये आपल्याला साधारणतः दोन प्रकारचे गार्डन्स सांगता येतील. वन इज फॉर्मल गार्डन, अनदर इज इनफॉर्मल गार्डन. सो from these names and from these words you can guess what kind of a garden these are. Okay, formal garden and informal garden. Okay, formal garden आणि इनफॉर्मल मध्ये प्रामुख्याने जो फरक आहे तो तुम्हाला ह्या फॉर्मल आणि इनफॉर्मल शिकत असताना लगेच लक्षात येईल की कशा प्रकारचे हे बगीचे आहेत. ओके, सो हिअर वी शॅल कन्सिडर फर्स्ट टाईप ऑफ गार्डन, दॅट इज फॉर्मल गार्डन. Okay, so what are the characteristics and features of the formal garden? So first feature of the formal garden is geometric symmetry planned out layout. Okay, this garden has geometric symmetry and planned layout. So this is the most important feature of this formal garden. आहे की नाही. जिओमेट्रिक सिमेट्री अँड प्लॅन लेआउट
हे ह्या बगीच्याचं प्रमुख काय म्हणता येईल फीचर आहे किंवा गुणधर्म म्हणूया आपण. ओके, सो हिअर यू विल फाइंड दॅट जिओमेट्रिक सिमेट्री अँड प्लॅन लेआउट हे ह्या ठिकाणी आवश्यक आहे. अगदी काय म्हणता येईल की तो जो एरिया आहे त्याची विभागणी ही अतिशय तंतोतंत आणि दोन्ही बाजूला सारख्याच प्रमाणाचे रचना केलेले किंवा दोन्ही बाजूला सारख्याच प्रकारचं डिझाईन केलेलं अशा प्रकारचं हे गार्डन असतं. द गार्डन हॅज फ्लॅट ग्राउंड प्लेन फॉर बेटर व्हिज्युअल इम्पॅक्ट. तर ह्याचा जो परिसर असतो हा फ्लॅट ग्राउंड प्लेन असतो, म्हणजे जमीन जी आहे ती सपाट पाहिजे, खालीवर किंवा ओबडधबड जमीन चालत नाही ह्याला. तर जमीन प्रथम सपाट घ्यावी लागते एका लेवलला. सो देअरफॉर फ्लॅट ग्राउंड प्लेन फॉर बेटर व्हिज्युअल इम्पॅक्ट. कारण सपाट जमीन असेल तर आपल्याला तो जो बगीचा आहे तो बघताना त्याचा जो इम्पॅक्ट होतो तो अतिशय चांगला होतो. सिमेट्रिकल पाथवेज ॲडॉन विथ ग्रेव्हल, स्टोन्स, ब्रिक अँड विथ प्लॅन्टिंग बेड्स. तर ह्या ठिकाणी सिमेट्री असते, दोन्ही बाजूला सारखी जागा सोडलेली असणे त्याला आपण सिमेट्री म्हणतो, आहे का नाही. सारख्याच प्रमाणामध्ये दोन्ही बाजूला काय म्हणता येईल नक्षीकाम असेल किंवा काही डिझाईन असेल तर दोन्ही बाजूला सारखं डिझाईन, किंवा चारी बाजूला केलं तर चारी बाजूला सारखं डिझाईन, त्याला आपण सिमेट्री म्हणतो, आहे की नाही. म्हणजे एका बाजूला आपण जर एक काहीतरी चौकोन केला तर दुसऱ्या बाजूला चौकोनच करायचा, आहे की नाही. एका बाजूला समजा आपण काहीतरी एक डिझाईन केलं तर तशाच प्रकारचं डिझाईन दुसऱ्या पण बाजूला करायचं, त्याला आपण काय म्हणतो सिमेट्री. तर सिमेट्रिकल पाथवेज पण असतात, म्हणजे आपण त्याच्यामध्ये जे छोटे छोटे रस्ते बनवतो ते सिमेट्रिकल असतात. अँड दीज पाथवेज आर ॲडॉर्न विथ ग्रेव्हल, म्हणजे विविध प्रकारची गोटे असतात, गोटे दगड गोटे ज्याला आपण म्हणू, ते सुशोभीकरणाकरता वापरतात. वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स दगडं, आहे की नाही, गारगोट्या वगैरे किंवा वेगवेगळ्या आकाराची दगडं ते पण. ब्रिक्स म्हणजे आपण त्या ठिकाणी विटा पण वापरू शकतो, आहे की नाही. आणि प्लॅन्टिंग बेड्स त्याच्या बाजूला समजा रस्ते असेल छोटे छोटे तर छोटे छोटे त्या ठिकाणी बेड्स असतात, प्लॅन्टिंग बेड्स म्हणतात त्याला. इट इज अ स्ट्रॉंग ॲक्सिस विथ स्टॅच्यू, आर्क, गेट, स्कल्पचर एक्सेट्रा. तर ह्याच्यामध्ये काय असतं, ह्या बगीच्यामध्ये एक स्ट्रॉंग ॲक्सिस म्हणजे सेंट्रल पॉईंट असतो, एक मध्य म्हणू आपण त्याला, बगीच्याचा एक मध्य असतो, स्ट्रॉंग ॲक्सिस असतं. आणि त्या ठिकाणी मग एखादा स्टॅच्यू किंवा ज्याला आपण पुतळा म्हणू, आहे की नाही, एखादी मूर्ती, पुतळा किंवा एखादं मॉन्युमेंट अशा प्रकारचं त्या ठिकाणी उभं केलेलं असतं. आर्च म्हणजे कमानी असतात, आहे की नाही. गेट म्हणजे दरवाजे, कमानीचे दरवाजे. स्कल्पचर म्हणजे काही शिल्प असतात, काही शिलालेख ज्याला आपण म्हणू, किंवा दगडाची काही नक्षीकाम केलेले किंवा इतर काही काय म्हणतात वुडन डिझाईन किंवा काही आणखी असं बरंचसं काही आपण त्या ठिकाणी करू शकतो. मेटलचं पण काही स्कल्पचर करू शकतो. तर ह्या ठिकाणी म्हणजे गार्डनमध्ये सजवण्यासाठी विविध प्रकारचं आपण स्टॅच्यू म्हणा, आर्क म्हणा, स्कल्पचर म्हणा, हे वापरू शकतो. ओके, त्याच्यानंतर ह्या बगीच्यामध्ये तुम्हाला एन्ड्युरिंग स्ट्रक्चरल अपील ऑफ आर्किटेक्चरल डिझाईन. तर ह्या गार्डनचं जे काही आर्किटेक्चरल डिझाईन आहे, स्ट्रक्चरल डिझाईन, ते पण सुशोभित असावं, चांगलं असावं, अपील करणारं असावं, आहे की नाही. म्हणजे झाडं झुडं तर आहेच त्या ठिकाणी, आहे की नाही. सिन्स इट इज ए गार्डन देअर शुड बी डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स, आहे की नाही. परंतु स्ट्रक्चरल डिझाईन जे आहे, आर्किटेक्चर, ते पण चांगल्या प्रकारचं असावं, जेणेकरून बगीच्याला एक चांगली शोभा येईल. डिफाईन्ड बॉर्डर्स ऑफ ब्रिक्स अँड हेजेस. तर विटांचं पण बांधकाम करू शकता बॉर्डर्सला, किंवा हेजेस ज्याला आपण कुंपण म्हणू. कुंपणाची काही झाडं असतात, हॉर्टिकल्चरमध्ये कुंपणाची काही झाडं असतात, मग काटेरी झुडपं असतील किंवा अशा प्रकारची झाडं की ज्याला प्राणी खाणार नाहीत, म्हणजे गाई म्हशी वगैरे त्याला खाणार नाहीत, अशा प्रकारची काही निवडक झाडं असतात. तर ती झाडं हेजेस म्हणून वापरतात.
तर जेणेकरून बाहेरून काही एखादं जनावर किंवा प्राणी आला, गाय म्हैस वगैरे बैल, तर ते काय होतं, मग ते बगीच्याला जर अशा प्रकारची झाडं लावली जी ह्यांचं खाद्य आहे हार्बिव्होरचं, तर ते काय होईल, ते झाडं खाऊन टाकतील आणि त्या ठिकाणी बगीच्याला जे काही सेफ्टी म्हणू किंवा एक प्रकारचं कुंपण म्हणू ते राहणार नाही. पण हेजेस त्या ठिकाणी करू शकता किंवा ब्रिकचं बांधकामसुद्धा करून आपण त्याला बॉर्डर, एक काय म्हणते सीमा त्या ठिकाणी आपल्याला आखता येईल. तर हे पण त्या बगीच्याचं वैशिष्ट्य आहे. टेरेस इज ए प्लॅटफॉर्म टू हॅव ए टॉप व्ह्यू ऑफ द गार्डन. So you might have seen in some gardens there is a raised platforms, again high level platforms are there, and from that platform you can have a top view of the garden. म्हणजे बगीच्यामध्ये एक उंचवटा असतो आणि तो उंचवटा मग लाकडाचा असेल किंवा मग सिमेंटच्या बांधकामाचा असेल, पिल्लरचा असेल किंवा मेटलचा बनवलेला एक उंचवटा असेल आणि उंच प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जाऊन तिथून उभं राहून बगीच्याचा एक छानपैकी एक असं काय म्हणतात विलोभनीय असं दृश्य त्या ठिकाणी आपल्याला बघता येईल, अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी असते. सो देअर फॉर टेरेस इज ऑल्सो देअर इन दिस फॉर्मल गार्डन्स. त्यानंतर टोपियरी विथ पायनस, थुजा, टॅक्सस, जस्टिशिया एक्सेट्रा दॅट ॲड्स ऑर्नामेंटल व्हॅल्यू टू द गार्डन. सो टोपियरी is one of the important art. ओके, टोपियरी हा शब्द तुम्ही ऐकला असेल किंवा नसेलही. सो टोपियरी इज ॲन इम्पॉर्टंट आर्ट रिलेटेड विथ गार्डन. तर हे टोपियरीमुळे काय होतं की झाडांना विविध प्रकारचे आकार देऊ शकतो आपण. म्हणजे ती एक प्रकारची कला आहे की झाड असेल तर त्या झाडाला विविध प्राण्यांचे आकार, विविध काही स्टॅच्यू किंवा एखादं काही मॉन्युमेंट वगैरे असं आकार देऊ शकतो आपण त्याला विविध प्रकारचे. तर त्याला त्या कलेला टोपियरी असं म्हणतात. तर ते पण ह्या बगीच्यामध्ये आपल्याला करता येतं. ओके, त्यासाठी विविध प्रकारचे प्लांट्स आपल्याला वापरता येतात, जसं की थुजा आहे, टॅक्सस आहे, जस्टिसिया आहे की नाही. ही प्लांट्स आपल्याला या ठिकाणी वापरता येतात आणि दे ॲड ऑर्नामेंटल व्हॅल्यू आहे की नाही. म्हणजे त्याला एक देखणं रूप हे टोपियरी प्रदान करतात. सो दॅट इज द एस्थेटिक वैल्यू ऑफ दिस टोपियरी. तो इस प्रकार से यहाँ पे टोपियरी जो होता है तो वनस्पति का यूज़ करके, उसका इस्तेमाल करके कुछ डिज़ाइंस बनाए जा सकते हैं, उसको टोपियरी कहते हैं. ओके, कुछ अगले स्लाइड में हम देखेंगे कि वो टोपियरी क्या होती है. तर हे अशा प्रकारचं बगीचा आहे. त्याचे काही गुणधर्म आहेत, काही रिक्वायरमेंट आहेत. त्यानंतर हेजेस आर यूजफुल फॉर प्रायव्हसी यूजिंग प्लांट्स लाईक ओपनशिया, युफोर्बिया एक्सेट्रा. तर हेजेस म्हणजे बॉर्डर आहे की नाही, कडा किंवा त्या बगीच्याच्या भिंती ज्याला आपण म्हणू, त्या भिंतीसुद्धा तुम्ही विटांचं बांधकाम न करता समजा हेजेस म्हणून काही प्लांट्स वापरले. जसं मी आत्ता सांगितलं की ज्या प्लांट्सला कुठलेही प्राणी खाणार नाहीत, गाई म्हशी बैल वगैरे हे प्राणी खाणार नाहीत, अशा प्रकारची वनस्पती निवडायची आणि ती त्या बगीच्याच्या बॉर्डरला वापरायची, जेणेकरून एक भिंतीसारखं झाडाचं कुंपण त्या बगीच्यासाठी आपल्याला उभं करता येईल. सो देअर फॉर हेजेस आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन प्रायव्हसी. ओके, म्हणजे बगीच्यामध्ये आपल्याला प्रायव्हसी पण मेंटेन करता येते की दाट अशा प्रकारचं हेजेस वापरून आपण बगीच्याच्या आतमध्ये एक प्रकारचं प्रायव्हसी निर्माण करू शकतो. ओके, आणि प्रोटेक्शन पण देऊ शकतो आपण आपल्या बगीच्याला. आतल्या बाजूला जी काही झाडं आहेत त्यासाठी आपण प्रोटेक्शन म्हणून पण हेजेसचा वापर करू शकतो. आर्चेस ऑन द एंट्री अँड एक्झिट्स विथ मेटल स्कॅफोल्ड कुड बी डन. तर आर्चेस म्हणजे काय, एक प्रकारचे कमानी आपण ज्याला म्हणू मराठीमध्ये. आर्चेस म्हणजे कमानी. आता हे कमानी पण आपण बघितलेलं आहे की खूप साऱ्या गार्डन्समध्ये, बगीचांमध्ये हे कमानी असतात आणि त्याच्या खाली लोखंडाचं एक स्कॅफोल्ड किंवा ज्याला आपण म्हणू की जाळी तयार केलेली असते आणि त्या जाळीवरती झाडांच्या वेली, फुलझाडांच्या वेली त्याच्यावरती सोडलेल्या असतात. त्याच्यामुळे त्या बगीच्याला
प्रवेश करताना एक प्रकारचं छान अशा प्रकारचं एक वातावरण प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतं. तर हे सुद्धा आर्चेस आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट दॅट ॲड्स ऑर्नामेंटल व्हॅल्यू टू द गार्डन. सो देअरफॉर मेटल इज यूज्ड to make the scaffold, and on that scaffold you can grow the vines with the different flowers and colors. Pergolas along with the gangways with metal or wooden supports may be done. Pergolas म्हणजे काय एक प्रकारचं काय म्हणते स्कॅफोल्डच असतं ते, आणि बगीच्यामध्ये एखाद्या ठिकाणी ते उभं करता येतं. लाकडाचं म्हणा किंवा लोखंडाचं एक असं स्ट्रक्चर असतं, आणि खाली सावली व्हावी किंवा बगीच्यामध्ये फिरल्यानंतर समजा ऊन असेल आणि थोडंसं एक वेगळा त्याला लूक येतो आणि सावलीमध्ये बसायचं असेल तर परगोलाच तयार करू शकता. आणि त्याच्यावरती जसं एक कमानी आहेत त्या कमानीसारखंच पण थोडंसं स्लॅबसारखं तयार करता येतं स्कॅफोल्ड, आणि त्याच्यावरती वनस्पती किंवा वेल वाढवू शकतो आपण. आणि गँगवेज म्हणजे जिथून आपण रस्ता असतो चालायचा छोटा पाथवे, त्याच्यावर पण आपण स्कॅफोल्ड टाकून किंवा एक प्रकारचं मेटल नेटवर्क टाकून त्याच्यावरती वेलीची गुंफण टाकता येते. सो दॅट इज कॉल्ड परगोलाज. ओके, सो परगोलाज आर ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ गार्डन, फॉर्मल गार्डन. ग्रीन लॉन, सॅल्वियन थिएटर इज अन ॲडिशनल फीचर. तर आणखी त्याला जास्त म्हणजे खर्च करून आपल्याला लॉन पण टाकता येईल. आजकाल विविध प्रकारची गवतं असतात आणि लॉनसाठी विशिष्ट प्रकारचं गवत असतं, ते आपल्याला त्या ठिकाणी टाकता येतं. सो ग्रीन लॉन, सॅल्वियन थिएटर ही एक कल्पना आहे, कारण बगीच्यामध्ये आजकाल ओपन लॉन्स आणि त्या ठिकाणी मोठमोठी लग्न, वाढदिवस वगैरे असं पण व्हायला लागले. सो कन्सिडरिंग दिस रिक्वायरमेंट, सॅल्वियन थिएटर, त्याला सॅल्वियन थिएटर असं म्हणतात, तर ते पण आपण असं बगीच्यामध्ये उभं करू शकतो. सो डिपेंडिंग अपॉन द बजेट वी कॅन कन्स्ट्रक्ट ए फॉर्मल गार्डन. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द फॉर्मल गार्डन. आता लेआउट जो आहे फॉर्मल गार्डनचा, तर तो जर आपल्याला बघायचा असेल तर लेआउट साधारणपणे असा असतो. म्हणजे आता जसं मी म्हटलं की द इम्पॉर्टंट फीचर ऑफ द फॉर्मल गार्डन इज सिमेट्री. सिमेट्री त्याला फार महत्त्वाची आहे, जिओमेट्रिकल सिमेट्री. आता सिमेट्री म्हणलं की समसमान विभागणी, त्या जागेची समसमान विभागणी आणि सारख्याच पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असते. आता तुम्ही ह्याला जर बघितलं, हे प्रकारचं चौकोनी आहे, असा चौरस आहे जागेचा, आणि ह्या जागेला बघा कसं विभागलेलं आहे. सेंटरला एक अशा प्रकारचं एक रचना केलेली आहे, आणि मग हे काय म्हणता येईल पाथवेज आहेत, आहे की नाही. ह्या ठिकाणी हा दरवाजा, आणि चारी बाजूला सारख्याच प्रकारची आणि सारख्याच आकाराची ही विभागणी केलेली आहे. तर ह्याला म्हणू आपण सिमेट्री. ओके, आणि मग हे काय काय आहे तर थोडक्यात इथं हे आपण दिलेलं आहे की हे जी रचना आहे हे काय काय आहे. आता हे बॉर्डर जर बघितली तर ह्या ठिकाणी ह्या बॉर्डरला समजा आपण थोडंसं झूम करून बघितलं तर ह्या ठिकाणी काय हे ॲव्हेन्यूज आहेत. हे ह्या ठिकाणी झाडी लावलेली आहे अशी ही. आता ह्या ठिकाणी दिलेलं आहे बघा, हे ॲव्हेन्यू म्हणजे ही रचना. कारण ही बॉर्डरला ही जी रचना आहे ही म्हणजे काय तर ॲव्हेन्यू म्हटलेलं आहे त्याला, आहे की नाही. मोठमोठी पॉलिॲल्थियाची झाडं वगैरे लावून हे एक प्रकारचं ॲव्हेन्यू म्हणजे हा एक पाथवेच आहे म्हणा चालत जायला. त्याच्या दुतर्फा ही झाडं लावलेली आहेत, आहे की नाही. ही पाथवे आणि त्याच्या दुतर्फा ॲव्हेन्यू म्हणू आपण त्याला, म्हणजे दोन्ही बाजूला झाडे असलेला छोटासा रस्ता ॲव्हेन्यू. हे लॉन हे अशा प्रकारे. आता ही इथं लॉन लावलेली बघा, ह्या भागामध्ये हे लॉन आहे, हे बघा ही लॉन आहे की नाही. ह्या ठिकाणी हे जे इंडिकेट केलेलं आहे की नाही, हे इथं हे फ्लावर बेड आहे सेंटरला, आहे की नाही. हे इथं दाखवलं बघा, हे जे डॉटेड जो भाग आहे आणि हा गोल असं रचना दाखवलेली आहे, तर ह्या ठिकाणी हे डॉटेड हे फ्लावर बेड आहे. ह्या फ्लावर बेडच्या भोवताली हे लॉन आहे, हे बघा हे लॉन, त्याचं हे इथे सिम्बॉल इंडिकेट केलं आहे लॉन, आहे की नाही. त्यानंतर हे ह्या ठिकाणी पाथ आहे, हा बघा इथे लिहिलं आहे पाथ, आहे की नाही. हा रस्ता आहे आणि हे त्याच्या बाजूला हे कुंपण आहे, हेज म्हटलेलं आहे म्हणजे झाडांचं कुंपण,
हे इथे इंडिकेट केलं बघा, हेज आहे की नाही, हेज आहे. त्याच्यानंतर हे या ठिकाणी हे इथं वॉटर बॉडी आहे की नाही. या ठिकाणी पाण्याचं एक काय म्हणता येईल छोटंसं कुंड तयार केलेलं आहे की नाही. त्याला वॉटर गार्डन असं म्हटलेलं आहे बघा, हे इथं. सो इट इज इंडिकेटेड हिअर वॉटर गार्डन, हे इथे दिस इज वॉटर गार्डन असं म्हटलेलं आहे. तर म्हणजे हे पाणी या ठिकाणी आहे की नाही. त्यानंतर हे जे दाखवले त्रिकोणी रंगाचं हे काळं, तर ते इथं दाखवले बघा. ते काय, काळ्या रंगाचं त्रिकोण जे आहे त्याला म्हटले टोपियरी आहे की नाही. म्हणजे हे जे झाड आहे त्या झाडाला एक प्रकारचा आकार देण्याची कला, त्याला टोपियरी असं म्हणतात. आणि हा पाथ बघा, हे इथं दाखवले, हे पाथ आहे की नाही. हे असं हे जे दाखवले चित्र, तर हे इथं दाखवले, तर ते म्हणजे काय, पाथ आहे की नाही. इथं पाथ. आणि ही रचना आहे जी आहे ती आर्क म्हटलेलं आहे, आर्क. तर हे आर्क म्हणजे हे असं दरवाज्यावरची कमान, ही आर्क. हे लोखंडापासून तयार केलेलं आहे. इट इज मेड अप ऑफ मेटल अँड ऑन दिस आर्क यू कॅन ग्रो व्हाईन्स, म्हणजे वेली वगैरे आपण फुलांच्या वेली टाकू शकतो ह्याच्यावरती. म्हणजे हे प्रवेशद्वार आणि हा रस्ता. तर अशा प्रकारे यू विल फाइंड दॅट फ्लावर बेड्स आहेत चारी बाजूला, हे असे फ्लावर बेड्स. त्याच्यासोबत लॉन, हा रस्ता, हे इथं पाण्याचं एक काय म्हणता येईल कुंड आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हणता येईल ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत. अँड इथं टोपियरी केलेली आहे, काही झाडांना आकार दिलेले आहे की नाही. झाडांना आकार दिलेले आहे, काहीतरी विशिष्ट आकार, तर त्याला टोपियरी म्हणतात आहे की नाही. आणि हे हेजेस आहे की नाही. हे या ठिकाणी हेज, हे डॉट्स दाखवले. हेज म्हणजे हे कुंपण आहे थोडक्यात आहे की नाही. तर हे जे आहे हे जर बघितलं तुम्ही तर यू कॅन सी दॅट द लेआउट ऑफ द फॉर्मल गार्डन इज व्हेरी सिमेट्रिकल. अगदी समसमान रचना आहे, सारखीच रचना आहे. म्हणजे ह्या बाजूला एवढं हा चौकोन सोडलेला, आयात सोडलेला आहे, तर इकडं तेवढाच आयात आहे. इथं गोल केलं तर इथं पण गोल केलेलं आहे काहीतरी आहे की नाही. फ्लावर बेड ज्याला म्हटलेलं आहे हे गोल, तसंच इकडं पण केलेलं आहे. म्हणजे चारी बाजूला सारखीच वाटणी झालेली आहे जागेची आणि सारख्याच प्रकारची रचना आहे. आणि मध्ये सेंटरला हे सेंट्रल ॲक्सिस म्हणू आपण हे आहे की नाही. आणि हे टोपियरी चारी बाजूला व्यवस्थित असं हे केलं आणि चारी बाजूला 4 रस्ते असे. म्हणजे हे जर चित्र बघितलं तर हे सिमेट्रिकल आहे की नाही. ह्याची रचना कशी आहे, सिमेट्रिकल आहे. म्हणून फॉर्मल गार्डन जे आहे तर त्याचं महत्त्वाचं जे कॅरेक्टर किंवा फीचर जर सांगायचं झालं तर सिमेट्री, जिओमेट्रिकल सिमेट्री आहे की नाही. समसमान रचना ज्याला असं म्हणता येईल मराठीमध्ये. सो दिस इज द लेआउट ऑफ फॉर्मल गार्डन. ओके, सो दिस इज द लेआउट. So you should remember this is the symmetrical layout of formal garden. त्यानंतर actual view of formal garden. So here you can see this actual view of this formal garden. So here you can see that central location. This is the central axis and there are 4 pathways like this. 4 बाजूला 4 रस्ते गेलेले आणि बरोबर हे 4 रस्ते आहेत आणि अशी रचना केलेली बघा. इथे हेजेस तयार केलेले आहेत, मध्ये हे आहेत झाडू लावलेले आहेत. तसंच ह्या बाजूला केलं, म्हणजे सगळीकडे सारखंच रचना आहे बघा आहे की नाही. सारख्याच पद्धतीनं इकडं जशी रचना असेल तशी इकडच्या बाजूला रचना आहे. तर हे जे आहे जागेची समसमान वाढणी आहे की नाही. इथं बघा हे स्ट्रक्चर आहे, तसं इकडं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि सेंटरला हे एक प्रकारचं बेंच ठेवलेलं आहे, इकडं खुर्ची आहेत. असं म्हणजे यू कॅन सी दॅट सिमेट्री इज मेंटेन आहे की नाही. हे हेजेस कुंपण आहे की नाही. अगदी ट्रिम्ड अँड प्रून्ड बॉर्डर लाईन इज देअर मेड अप ऑफ प्लांट्स. सो इन दिस वे यू कॅन सी दिस इज अ सिमेट्रिकल फॉर्मल गार्डन. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ मुघल गार्डनचं. आता मुघल गार्डन्स जी असायची ना ते अशा पद्धतीनं त्याची रचना असायची. मुघल गार्डन, द मोगल गार्डन इज अ एक्झाम्पल ऑफ फॉर्मल गार्डन. ओके, आग्र्याला पण हे आहे. आग्र्याला जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी आग्र्याचा जो काही ताजमहल आहे त्या ताजमहलामध्ये अशा प्रकारची सिमेट्रिकल गार्डनची रचना आहे.
आणि बऱ्याच ठिकाणी आहे. सो दिस इज द फॉर्मल गार्डन. आता ह्या ठिकाणी जे शब्द आपण बघितलेले होते, हेजेस, टोपियरी, तर हे शब्द आहेत, तर ते ॲक्च्युअल हेजेस आणि टोपियरी कसे असते तर हे तुम्हाला आयडिया म्हणून ह्या ठिकाणी हा फोटो टाकलेला आहे मी. सो दिस इज हेजेस, आहे की नाही. हे बघा, कुंपण ज्याला आपण म्हणू. हेजेस म्हणजे थोडक्यात झाडांपासून तयार केलेलं बगीच्याचं कुंपण, त्याला म्हणायचं हेजेस. ओके. सो दिस इज हे विशिष्ट प्रकारची झाडं आहेत, क्लिरोडेंड्रॉन वगैरे, इफोर्बियाची काही झाडं आहेत ज्याला साधारणपणे कुठलंही प्राणी खात नाहीत आणि त्याच्यामुळे झाडाचं रक्षण होतं. तर त्याला ट्रिमिंग केलेली आहे, प्रूनिंग केलेलं आहे, व्यवस्थित कटिंग केलेली आहे आणि त्यामुळे दिसायला पण चांगलं दिसतं, अगदी एखादी वॉल असल्यासारखं दिसतं. सो दिस इज हेजेस. ओके. आता टोपियरी म्हणजे काय, जसं मी तुम्हाला म्हटलं की झाडांना एक वेगवेगळे शेप्स देण्याची कला. तर या ठिकाणी बघा, यू कॅन सी हिअर. सो दीज आर द शेप्स ऑफ डिफरंट ॲनिमल्स, आहे की नाही. या ठिकाणी बघा, हा एक ॲनिमलचा शेप आहे, इथे एक ॲनिमलचा शेप आहे. दिस इज द शेप ऑफ एलिफंट, आहे की नाही. यू कॅन सी हिअर ए व्हॉट कॅन से एंट्री डोअर लाईक कटिंग इज देअर, आहे की नाही. म्हणजे ही एक, दिस इज ए काइंड ऑफ आर्ट. टोपियरी इज ए काइंड ऑफ आर्ट, आहे की नाही. टोपियरी म्हणजे झाडांना एखादा कलाकार वेगवेगळ्या प्राण्यांचे आकार, वेगवेगळ्या वस्तूंचे आकार, इवन माणसाचे पण आकार त्याला देता येतात. तर अशा प्रकारे हे दिस इज कॉल्ड टोपियरी, इजंट इट. त्या ठिकाणी बघा की हे सुंदर अशा प्रकारचं एक हत्ती तयार केलेलं आहे, की नाही. सो दिस इज टोपियरी, इजंट इट. तर हे लक्षात ठेवायचं की हेजेस अँड टोपियरी काय आहे. ओके. त्यानंतर आर्चेस आणि परगोलाच काय आहेत. आर्चेस म्हणजे कमान, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे बघा, ही कमान. आता ही कमान केली, एंट्री आहे. सो प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणू, किंवा प्रवेशद्वाराला म्हणा, किंवा मध्ये पण असं पाथवेजला आपण करू शकतो. हा मधला गार्डनचा रस्ता आहे आणि ह्या छोट्या रस्त्यावरती ही कमान अशी उभी करता येते. सो इट इज आर्च. ओके. ह्याच्या खाली लोखंडाचे हे काय म्हणता येईल, एक प्रकारची जाळी किंवा एक प्रकारचं स्कॅफोल्ड तयार केलेलं आहे. ऑन दॅट स्कॅफोल्ड दिस फ्लावर वाईन्स आर ग्रोन, आहे का नाही. एक फुलांची वेल या ठिकाणी वाढवलेली आहे. तर दिसायला अतिशय सुंदर दिसतं हे स्कॅफोल्ड ऑर आर्च. हे गुलाब, वेलीचा गुलाब ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारचा हा ह्याच्यावरती वाढवलेला आहे, इजंट इट. सो दिस इज आर्च. आणि परगोलाज मी तुम्हाला म्हटलं की परगोलाज म्हणजे बसण्यासाठीचं स्थान म्हणू आपण, आहे की नाही. सो हिअर यू कॅन यूज वुडन मटेरियल ऑर मेटल रॉड्स आर यूज्ड हिअर. आणि त्याच्यावरती मग झाडं सोडलेली आहेत, आहे की नाही. क्लाइंबर्स त्याच्यावरती सोडलेली आहेत आणि खाली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तर हे पाथवेजवरती पण आपण करू शकतो, पण पाथवेजवरती जरा थोडंसं खर्चिक आहे आणि मेंटेन करायला अवघड जातं. म्हणून हे एखाद्या ठिकाणी म्हणजे बगीच्यामध्ये फिरून फिरून आपल्याला बसायची इच्छा झाली तर अशा प्रकारची पण ही रचना करता येते. सो दिस इज कॉल्ड परगोला. ओके. सो दिस इज परगोला. वन कॅन sit here and take the view of garden, isn't it. हे अशा प्रकारे. तर हे परगोला तुम्ही एखाद्या टेरेसवरती पण बनवू शकता, उंच ठिकाण त्या ठिकाणी बनवू शकता बगीच्यामध्ये, आणि त्या ठिकाणी दिस परगोला कॅन बी रेज्ड. सो दिस इज परगोला. ओके. म्हणजे आपण जे काही शब्द वापरले होते ते त्याचे नेमका अर्थ तुम्हाला कळावेत म्हणून हे दाखवलेलं आहे. आता सॅल्व्हन थिएटर, तर हे सॅल्व्हन थिएटर म्हणजे एक प्रकारचं थिएटर ह्या ठिकाणी बनवलेलं आहे, म्हणजे गार्डनमध्ये. सो पीपल कॅन सीट हिअर, रिलॅक्स हिअर अँड सी द प्रोग्राम. ओके. सम प्रोग्राम कॅन बी कॅरीड आउट हिअर. या ठिकाणी एखादा कार्यक्रम होऊ शकतो, आहे का नाही. आजकाल व्हायला लागलेत, लग्न व्हायला लागलेत मोठमोठ्या ओपन लॉन्समध्ये. समोर एक स्टेज असतं, त्या ठिकाणी लग्न होतं आणि लोक असे बाहेर
लॉनवरती बसू शकतात. सो दिस इज काइंड ऑफ ए थिएटर. ओके, सॅल्वियन थिएटर. ओके, सो दिस इज, so depending upon the budget one can construct a formal garden. Now informal garden हा दुसरा प्रकार आहे. नावातच इनफॉर्मल आहे, म्हणजे फार काही त्याला प्रोटोकॉल फॉलो केलेलं नाही. तर इनफॉर्मल गार्डन इन्क्लूड्स फॉलोइंग. त्याच्यामध्ये काय येतं महत्त्वाचं जे आहे, इट डू नॉट फॉलो जिओमेट्रिक सिमेट्री. सो दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. ह्याच्यामध्ये जिओमेट्रिक सिमेट्री फॉलो केली जात नाही. सो रँडमनेस इज देअर, म्हणजे फार काही त्याला रचना केलेली नसते. साधारणपणे असे छोट्या घरांमध्ये ज्यांना जास्त जागा नाही आहे आणि बरेचसे छंदी लोक असतात, तर त्यांच्या घरामध्ये ते विविध प्रकारची झाडं आणतात आणि रँडमली लावून टाकतात. ओके, सो देअरफॉर दिस इज अ इनफॉर्मल गार्डन आहे की नाही. ह्याला फार काही रचना करायची गरज नाही किंवा एखादा हॉर्टिकल्चरवाल्या माणसाची काही गरज नाही आहे. या ठिकाणी कोणी सामान्य माणूस अशा प्रकारचं गार्डन तयार करू शकतो. ओके, सो दिस इज इनफॉर्मल गार्डन. इट इज अ काइंड ऑफ रँडमली ऑर्गनाइज्ड गार्डन ॲज पर वन्स नीड. ओके, डिपेंडिंग अपॉन द नीड one can collect the different plants and cultivate the different plants depending upon the need. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला फुलांची झाडं लावता येईल, फळभाज्यांची झाडं लावता येईल, भाजीपाल्याची झाडं लावता येईल, औषधी वनस्पती लावता येईल आहे की नाही. किंवा काही तुम्हाला वाटलं एखादं रेअर प्लांट आहे आणून लावू शकता तुम्ही आहे की नाही. म्हणजे एनिथिंग यू कॅन कल्टिवेट ॲज पर युअर नीड आहे की नाही. त्याला म्हणायचं इन्फॉर्मल गार्डन. इट इज अ नॅचरल टाईप ऑफ गार्डन, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, नॅचरल टाईप. कारण निसर्गामध्ये आपण जर जंगलामध्ये गेलो तर एक नॅचरल टाईपचं व्हेजिटेशन जसं असतं तशाच प्रकारचं थोडक्यात इथं इन्फॉर्मलमध्ये व्हेजिटेशन व्हायला लागतं आहे की नाही. त्याला फार काही असं म्हणजे रचना नसते की बाबा इथं विशिष्ट प्रकारचीच झाडं लावायची, ह्या भागामध्ये विशिष्ट प्रकारची झाडं लावायची, असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे काय होतं, एक प्रकारचं नॅचरलनेस त्याला येतो आहे की नाही. निसर्गामध्ये जसं झाडं रँडमली वाढलेली असतात तशा प्रकारचं एक नॅचरलनेस त्याला येतो. फॉर दॅट रिझन दिस इन्फॉर्मल गार्डन्स आर ए काइंड ऑफ नॅचरल टाईप ऑफ गार्डन. व्हरायटी ऑफ प्लांट्स लाईक ऑर्नामेंटल, फ्रूट, व्हेजिटेबल, मेडिसिनल, रेअर, एक्झॉटिक एक्सेट्रा कॅन बी कल्टिवेटेड ॲज पर आवर विश. म्हणजे एखाद्या माणसाला वाटलं की बाबा आपल्या जागा आहे आणि त्या ठिकाणी विविध प्रकारची झाडं लावावी, तर त्या ठिकाणी मग शोभेची पण झाडं लावू शकता, फळांची पण झाडं लावू शकता, भाजीपाला पाहिजे असेल त्याची झाडं लावू शकता, औषधी वनस्पतीची लावू शकता, किंवा एखाद्या रेअर वनस्पती असतील त्याची आपण लागवड करू शकता. एक्झॉटिक म्हणजे बाहेरच्या कुठल्याही प्रदेशातली झाडं असतील ती पण आणून आपण लावू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला वाटेल त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी झाडांची लागवड करू शकतो आणि त्याची जोपासना करू शकतो. सो दिस इज द इन्फॉर्मल गार्डन, इज इट. There is no any formal rule to follow for the purpose of cultivation of plants. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मल गार्डन बघायला मिळतं. त्यानंतर ह्या ठिकाणी ह्या इन्फॉर्मल गार्डनमध्ये काही प्रकार आहेत, विविध प्रकार आहेत. तर कॉटेज और किचन गार्डन इज अ टाईप ऑफ इन्फॉर्मल गार्डन. तर हे कॉटेज म्हणजे एक प्रकारचं त्या ठिकाणी काही ठिकाणी बघा अशा झोपड्या तयार करतात बगीच्यामध्ये आणि झाडी लागवड करतात, झाडांची विविध प्रकारची झाडं लावतात. त्याला कॉटेज गार्डन पण म्हणतात. किचन गार्डन म्हणजे सामान्यपणे एखादा बंगला असेल आणि त्या किचनच्या पाठीमागे जर जागा असेल तर त्या ठिकाणी किचन गार्डन पण आपण तयार करू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी स्वयंपाकघरामध्ये लागणारे भाजीपाला, फळभाज्या, कोथिंबीर वगैरे असं काही छोटे मोठे झाडाला आपण त्या ठिकाणी लावू शकतो. सो दॅट बिकम्स ए किचन गार्डन. मीन्स वॉट एवर प्लांट्स आर ग्रोन अँड दीज प्लांट्स कॅन बी यूज्ड इन किचन. ओके, त्यामुळे अशा प्रकारचं पण त्या ठिकाणी आपण गार्डन लावू शकतो. मग त्याच्यामध्ये मग व्हेजिटेबल आलं, ऑर्नामेंटेशनचे पण झाडं आले, रिक्रिएशन म्हणजे करमणुकीसाठी पण ते गार्डन आपण वापरू शकतो. फिरायला वगैरे थकवा आला तर आपण जाऊन बसू शकतो. तर अशा प्रकारे हे इन्फॉर्मल गार्डन. त्यानंतर वाईल्ड अँड वुडलँड गार्डन हा पण प्रकार आहे ह्याच्यामध्ये इन्फॉर्मल गार्डनमध्ये. वाईल्ड म्हणजे थोडक्यात जंगली झाडं वगैरे लावू शकता तुम्ही त्या ठिकाणी. किंवा बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की फार काही
लागवड करायची गरज नाही, नॅचरली जे काही झाडं येतात त्याची जोपासना करायची, असं पण त्या ठिकाणी करता येईल. की नॅचरली जी काही झाडं वाढलेली आहेत त्याला न तोडता त्या ठिकाणी त्या झाडांनाच जोपासायचं. सो यू कॅन प्रिझर्व दिस वाईल्ड प्लांट्स ऑल्सो अँड यू कॅन डेव्हलप वुडलँड गार्डन, है की नाही, इज अ नॅचरलिस्टिक गार्डन that provides habitats for plants and local animals. So it's a good concept. So here you can maintain a garden and along with the garden you can tame the animals. आहे का नाही, म्हणजे तुम्ही काही प्राणी पण त्या ठिकाणी पाळू शकता. अशा प्रकारची पण संकल्पना आहे की बगीच्यामध्ये झाडं पण लावा आणि तुम्हाला हवी असणारी जी काही ॲनिमल्स असतील, प्राणी असतील, त्यांची पण जोपासना तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आता बरीचशी मंडळी असतात, पक्षीप्रेमी असतात काही, मग त्या ठिकाणी झाडं लावतात आणि पक्ष्यांसाठी त्या झाडाची जोपासना करतात. मग आलेल्या पक्ष्यांसाठी त्यांनी त्या ठिकाणी मग छोटंसं पाण्याचे व्यवस्था करतात. काही ठिकाणी मग ती काही हे जे असतात पक्षी घरटी बांधतात, तर मग त्याला प्रोटेक्शन होईल तशी व्यवस्था करतात. तशा प्रकारची झाडं लावतात त्या ठिकाणी, आहे की नाही. इव्हन म्हणजे कोंबड्या पाळल्या वगैरे त्यासाठी पण अशा प्रकारचं झाडं आपण लावू शकतो आणि त्या ठिकाणी एक नॅचरल ॲटमॉस्फिअर आपल्याला क्रिएट करता येऊ शकतो आणि कोंबड्याचं पण पालन त्या ठिकाणी आपण करू शकतो. तर वनस्पती आणि प्राणी अशा प्रकारचं कॉम्बिनेशन करून वन कॅन मेंटेन सम गार्डन्स. सो वुडलँड गार्डन्स, इट मे बी कॉल्ड वाईल्ड and woodland garden. So these two types of gardens are very useful for plants as well as for preservation of animal also. तर हे कॉम्बिनेशन अतिशय चांगलं आहे. meadow and wild flower garden is another informal garden. It is meant to conserve native endangered species. तर काही अशा प्रकारचे बगीचे असतात की ज्या ठिकाणी वाईल्ड फ्लावर असलेले काही वनस्पती त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता, किंवा एंडेंजर्ड स्पेसीस अशी काही झाडं आहेत की जे रेअर झालेली आहेत, आहे की नाही, आणि आता त्याचं बी फारसं वापरात नसतं. मग असे जे काही बियाणं आहेत त्या झाडांची लागवड करून तशा प्रकारची झाडंसुद्धा आपल्याला प्रिझर्व करता येतात, आहे की नाही. तर बरेचसे काही गावरान पद्धतीतली जी काही झाडं आहेत, गावरान भाजीपाला असेल किंवा गावरान फळं असतील, आता हल्ली काय झालं आहे की हायब्रिडायझेशन व्हायला लागलं. त्यामुळे ओरिजिनल जे काही वाईल्ड टाईप ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर डिमिनिशिंग. सो इन ऑर्डर टू प्रिझर्व ऑल दिस वाईल्ड काइंड ऑफ प्लांट्स, दिस meadow and wild flower garden is very useful. So in this way there is a layout plan for the informal garden. So this is the layout of informal garden. So here you can see the informal garden. So you can see there is no symmetry, again that is the one of the important feature of the informal garden. आपल्याला वाटेल तशा पद्धतीने ही अरेंजमेंट केलेली आहे, आहे की नाही. ते हेजेस आहेत, हे जे दाखवले ते हेजेस आहे. ह्या ठिकाणी ते हेजेस केलेले आहेत, कुंपण बांधल्यासारखं याला आपण म्हणून. त्यानंतर फ्लावर बेड आहेत, हे जे असं दाखवलेलं आहे, आहे की नाही. हे या ठिकाणी यू कॅन सी हिअर फ्लावर बेड, आहे की नाही. सो दिस डार्क डॉट्स इंडिकेट फ्लावर बेड. मग ह्या ठिकाणी फुलझाडी लावलेली आहे, फ्लावर बेड, आहे की नाही. हे बघा या ठिकाणी दाखवले, हे फुलझाडी, हे फ्लावर बेड. एजेस म्हणजे हे प्रकारचं कुंपण ह्या ठिकाणी लावलेलं आहे बघा. हे काळ्या रंगामध्ये दाखवले आहे. समजा ह्या ठिकाणी हे कुंपण असे, हे एजेस, हे आहे की नाही. हे एजेस आहे समजा या ठिकाणी, हे एजेस, आहे की नाही. कडा, हे लॉन. सो यू कॅन सी हिअर लॉन. तर ह्या ठिकाणी बघा लॉन आहे, ही लॉन इथे, आहे की नाही. लॉन आहे, त्या ठिकाणी सिटिंग एरिया आहे, बेंच टाकलेले आहेत. सो लॉन इज देअर. पण आता हे जे लॉन आहे हे पण फार सिमेट्रिकल नाही आहे, आहे की नाही. लॉन आहे या ठिकाणी, पण त्याची जी समसमान रचना नाही आहे, आहे की नाही. ओढधोबड ज्याला आपण म्हणू, फार काही असं मोजमाप केलेलं नाही ह्या ठिकाणी. लॉन आहे. त्यानंतर टोपिएरी पण आहे,
आहे की नाही. हे असे डॉट्स दाखवले आहेत छोटे छोटे. तर हे जे डॉट्स आहेत त्या ठिकाणी हे इथं हे टोपियरी इथं लिहिलं बघा, हे टोपियरी आहे की नाही. टोपियरी म्हणजे ह्या ठिकाणी जी झाडं आहेत त्यांना एक कलाकुसर केलेली झाडं आपण ज्याला म्हणू मराठीमध्ये, टोपियरी. द प्लांट्स विथ सर्टन शेप्स. ओके, टोपियरी. त्यानंतर वॉटर गार्डन आहे की नाही. हे अशा प्रकारे जे दाखवलं, इंडिकेट केलं आहे इथं, वॉटर गार्डन. तर हे वॉटर गार्डन इथं बघायला मिळेल तुम्हाला. हे वॉटर गार्डन, हे बघा या ठिकाणी वॉटर गार्डन आहे की नाही. सो दिस इज वॉटर गार्डन. म्हणजे हे पाण्याची बॉडी आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्वॅटिक प्लांट्स लावलेले आहेत. सो दिस इज वॉटर गार्डन. ओके, अव्हेन्यूज पण आहे, म्हणजे पाथवे, त्याच्या दुतर्फा झाडी लावण्याची प्रकार. अव्हेन्यू म्हणजे काय, छोटासा रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडं लावून जो रस्ता तयार होतो त्याला आपण अव्हेन्यू म्हणतो आहे की नाही. तर हे अव्हेन्यू आहे की नाही. हे कडेकडेला अव्हेन्यू केलेले आहेत. हे दिस इज अव्हेन्यू. ओके, सो हिअर यू कॅन सी द चिल्ड्रन सेक्शन इज देअर फॉर प्लेइंग द चिल्ड्रन. मुलांना खेळण्यासाठी हे घसरगुंडी वगैरे हे काही त्यांची खेळण्याचे साधनं आहेत, झोका वगैरे आहे की नाही. आर्च पण आहे, पाथ पण आहे. सो दिस इज आर्च अँड दिस इज पाथ. सो हिअर यू कॅन दिस आर्च म्हणजे कमान केलेली आहे की नाही, आणि हे पाथ आहे, हा रस्ता इज इट. तर हे अशा प्रकारे बघा आहे की नाही. हे इथं फ्लावर बेड पण दिलेलं आहे हे या ठिकाणी. सो दिस इज द लेआउट ऑफ इन्फॉर्मल गार्डन. सो द मोस्ट इम्पॉर्टंट अँड significant characteristic of informal garden is there is no geometric symmetry. So that thing you should remember. म्हणजे आपल्याला वाटलं तसं ज्या बाजूला जशी जागा उपलब्ध होईल तशी ही रचना केलेली आहे. ओके, सो दिस इज लेआउट ऑफ इन्फॉर्मल गार्डन. नाउ हिअर यू सी द फोटोग्राफ ऑफ इन्फॉर्मल गार्डन आहे की नाही. तर हे छान झाडं लावलेली आहेत ह्या ठिकाणी, परंतु दिस पर्टिक्युलर गार्डन हॅज नो सिमेट्री. So equal distribution of space and plants is not observed in informal garden. So a kind of randomization is there, isn't it? And natural काय म्हणता येईल एक लुक येतो ह्या इन्फॉर्मल गार्डनला. ओके, त्यानंतर इन्फॉर्मल गार्डनमध्ये जसं आपण म्हटलेलं आहे की वी कॅन कंबाईन प्लांट्स अँड ॲनिमल्स टुगेदर. सो थ्रू दॅट बायोडायव्हर्सिटी कॅन बी मेंटेन. म्हणजे वनस्पती आणि प्राणी ह्यांची संगत आपण घालू शकतो. वुडलँड गार्डनमध्ये जसं दाखवलेलं आहे की वुडलँड गार्डन फॉर नॅचरल बर्ड्स अँड ॲनिमल्स आहे की नाही. वुडलँड हा शब्दच आहे की वुडलँड म्हणजे जंगल असल्यासारखं गार्डन असतं थोडक्यात, आणि त्या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी ह्यांचा सहसंबंध ह्या आशयानं ती झाडं लावलेली असतात. सो फॉर एक्झाम्पल इथे बघा ही चिमणी दाखवलेली आहे, आणि अशा प्रकारचं आपण तिथं कन्स्ट्रक्शन करायचं आणि वातावरण तयार करायचं की जेणेकरून पक्षी पण त्या ठिकाणी व्हिजिट करतील. ओके, हे त्या ठिकाणी थोडंसं मेंटेन केलेलं आहे, म्हणजे शांतता असावी, त्यांना डिस्टर्ब होऊ नये अशा प्रकारची झाडं, थोडंसं स्पेस असावी आहे की नाही. अँड त्या ठिकाणी यू कॅन सी द डिफरंट बर्ड्स कॅन व्हिजिट टू दॅट एरिया. याच्यामध्ये छोटे छोटे मासे वगैरे टाकले तर ते मासे खाण्यासाठी पक्षी पण येऊ शकतात. तर ह्या ठिकाणी म्हणजे काय म्हटलेलं आहे की गार्डन should be a natural kind of garden, that is woodland garden. So there you can maintain plants as well as animals. So biological network can be maintained here. ह्याच्यामध्ये बायोलॉजिकल नेटवर्क हे मेंटेन केलं जाऊ शकतं. जसं या ठिकाणी बघितलं तुम्ही की हे फ्लावर्स आहेत. आता जर आपण असं फ्लावर्स ती झाडं लावली ज्या फुलांवरती मधमाशा येऊ शकतात, तर तशा प्रकारची झाडं लावली तर यू कॅन मेंटेन these flowers as well as you can attract these honeybees. सो नॅचरल एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी तयार होऊ शकतं आणि हे अशा मधमाशांचं पण संरक्षण त्या ठिकाणी होऊ शकतं. तर नॅचरल एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी कॅन बी मेंटेन्ड, isn't it? So here also you can see this bird is trying to collect nectar from the
फ्लावर. तर थोडक्यात हे अशा प्रकारचं ह्या ठिकाणी आपल्याला वुडलँड गार्डन मेंटेन करता येतं. In the growing era of unbridled and anthropocentric activities, such kind of gardening is necessary to preserve biodiversity and natural network. So this is an important message from this photographs. You can understand that one has to maintain this biodiversity, isn't it? कारण मानवाचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्याला कोणती अमर्याद ॲक्टिव्हिटीज आहे की नाही, ह्युमन बिईंग इज कॅरिंग आउट अनब्रिडल्ड ॲक्टिव्हिटीज. सो द वर्ड इज दॅट अनब्रिडल्ड अँथ्रोपोसेंट्रिक ॲक्टिव्हिटीज. याला अक्षरात मी ते मुद्दाम टाकलेलं की अनब्रिडल्ड अँथ्रोपोसेंट्रिक ॲक्टिव्हिटीज. त्याचा अर्थ असा होतो की मानवाच्या अमर्याद ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामुळे निसर्गाला हानी पोचते. तर त्याला कुठेतरी काउंटर करण्यासाठी अशा प्रकारचे गार्डन्स हे आपण मेंटेन केले पाहिजे, असा हा संदेश आहे. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ गार्डन्स अँड देअर युजेस. सो हिअर यू कॅन अंडरस्टँड ऑल these things. So hope you understood this presentation, that is a garden, formal and informal garden. Okay, so best of luck and thank you.